नमस्कार. संत गाडगेबाबा. बाबांनी गरिबांच्या सेवेसाठी तन मन धन व्यतीत केलं. गरजूंना अन्नदान केलं. रस्ते, मंदिरे, तीर्थक्षेत्रे सदैव स्वच्छ केली. तहानलेल्या जनावरांना, माणसांना पाणी पाजलं. गरजू शेतकऱ्यांची शेती केली. कुंभाराची माती तुडवली. सरपण गोळा करून देणं, सरपण फोडणं ही कामं केली. दुर्बल माणसांचं ओझं स्वतःच्या पाठीवरून वाहून नेलं. पशुवृत्तीला माणुसकीच्या पातळीवर आणणे आणि माणुसकीला देवत्वापर्यंत पोचवणे असं जीवन संत गाडगेबाबा जगले. जीवन कृतार्थ बनवणे हा ध्यास त्यांनी सदैव आपल्या मनात जपला आणि त्या प्रकारेच आचरण, विचार जपले. माणसाची उंची ही त्याचा निग्रह, त्याची क्षमाशीलता, त्याची सेवाभावी वृत्ती, त्याची शोषिकता, त्याचं समर्पण, समाजाप्रती असलेला त्याचं प्रेम आणि समाजाप्रती असलेला आदरभाव आणि समाजाभिमुख वृत्ती हे सगळं माणसाची उंची ठरवतं. म्हणूनच संत गाडगेबाबा हे सर्वश्रेष्ठ संत होते. त्यांना वंदन, अत्यंत नम्रतापूर्वक वंदन. कारण त्यांच्या विचारातून, आचारातून खूप काही घेण्यासारखं आहे आणि माणसाला जर कृतार्थ, समाधानी जगायचं असेल तर त्यांनी संत गाडगेबाबांचं चरित्र वाचावं, एकदा तरी वाचावं आणि 1% तरी त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करावा. खूप खूप धन्यवाद.